शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही, संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला। मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपाला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक। मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक। असलम शेख यांच्याविषयी साटम यांनी केलेल्या वक्तव्याचा नोंदवला निषेध। खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ। चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेमध्ये धक्कादायक विधान, विरोधक भाजपाला घेरण्याची शक्यता। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई, उमरती गावात शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यावरती छापा, 47 आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण, तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्याने माओवादी संघटनेला हादरा। निधी वाटपाच्या मुद्द्यावरती केलेल्या आरोपांना मी उत्तर देत नाही, मी विकासाला महत्त्व देतो असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं। ज्या ठिकाणी बिनविरोध जागा निवडून आल्या त्या दमदाटी किंवा पैशाच्या जोरावरती निवडून आल्या, हे विरोधकांचं म्हणणं चुकीचं आहे। बारामतीत राष्ट्रवादीच्या 8 जागा बिनविरोध झाल्या, मग आम्ही दमदाटी केली आहे का, असा सवाल अजित पवारांनी विचारला। येवला नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली। यावेळी मंत्री दादा भुसे आणि भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात प्रचारासाठी हजेरी लावली। वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। कर्जत नगरपालिकेत स्वाती लाड विरुद्ध पुष्पा दगडे यांच्यात चुरस आहे, त्यामुळे आता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। दरम्यान आपलाच विजय होईल असा विश्वास भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार स्वाती लाड यांनी व्यक्त केला। गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल बल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची वाट धरली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली, तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। तेव्हा निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका असं म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। पालघरच्या वाडामध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडाची नगराध्यक्ष शिवसेनेची वाघीण असेल असं शिंदेंनी सांगितलं। यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 ते 10 लाखांचा आमिष दाखवल्याचा आरोप शिवसेना उभाठा पक्षाचे नेते संजय देशमुख यांनी केला। भ्रष्टाचाराच्या पैशातून सामान्यांची फसवणूक चालू असल्याचा आरोप करत संजय देशमुखांनी संजय राठोडांवरती निशाणा साधला। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावरती संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलं। शिरूरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अलका खांडरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप आमदार माऊली कटके यांनी केला। सर्व समाजाला बरोबर घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटके यांनी सांगितलं। सांगोल्यात भाजपचे उमेदवार मारुती बनकर यांच्यासाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत 133 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान थोरातांनी गेल्या 40 वर्षात विकासाचा पाढा वाचत विरोधकांवरती टीका केली। चिखलदऱ्याचा विकास व्हावा म्हणून मला बिनविरोध निवडून दिलं। चिखलदऱ्यातून बिनविरोध निवडून आल्यानंतर आल्हाद कलोती यांनी ही प्रतिक्रिया दिली। बुलढाण्याच्या खामगावमध्ये नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे 3ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत। आज शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेनेकडून अश्विनी माळवदेना,
उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजलगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा अजित पवारांनी आढावा घेतला. बीडमध्ये आमदार सना मलिकांनी मतदारांशी संवाद साधला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रेमलता पारवेंच्या प्रचारासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतनं नाव गायब झालंय. प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ आढळला. तर प्रशासनावरती खापर फोडत पुन्हा मतदार यादीमध्ये नाव यावं अशी विनंती सुधीर भगत यांनी केली. राज्यात महायुती म्हणून काम करतोय, तर आता नगरपालिका आणि नगरपरिषदेत शक्य तिथे युती केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतायत. याचा अर्थ ईव्हीएम निवडणुकी आधीच घोळ घालून ठेवलाय की काय, असा सवाल विचारत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. युतीबाबतचा निर्णय हा त्या भागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीसोबत आमचे हेवेदावे नसल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलं. त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद जनता ठरवणार असल्याचंही ते म्हणाले. कराडमध्ये इतर आघाड्यांनी भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिलंय. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 4 वर्षांनंतर जव्हारला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळणार आहे. जव्हारमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहे. अंबरबागमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. जालन्यामध्ये अजित पवार पोलिसांवरती संतापले. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले. अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं. नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरले. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब बारगळ हे दोघे काका पुतणे आमनेसामने उभे आहेत. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागातनं 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं. मुखेड नगर परिषदेमध्ये भाजपच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आल्या. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष माळवतकर या वॉर्ड क्रमांक 5 मधनं बिनविरोध निवडून आल्या आहेत. या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या 3ही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतंत्र बांधलं उभं केलंय. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला.
लांजा नगर पंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवारांना माघार घेतलेली नाही. जागा वाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवरती भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले. त्यानंतर एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे 26/11चा हल्ला झाला तेव्हाच जर प्रत्युत्तर दिलं असतं तर परत हल्ला करायची हिंमत झाली नसती असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर एकनाथ शिंदेंनी देखील अमृता फडणवीसांचं कौतुक केलं. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं. अमृता फडणवीस यांच्या दिव्यस फाउंडेशनच्या वतीनं ग्लोबल पीस ऑनर्स 2025 हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कारार्थींनी दिव्यस फाउंडेशनच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला शाहरुख खान, टायगर श्रॉफ, शंकर महादेवन यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ये हमला मुंबई पर नहीं था, ये होटल पर नहीं था, ये हमला भारत की सार्वभौमता पर था. ये हमला एक हमको चुनौती थी. उस समय इस हमले के बाद अगर उस चुनौती को हम समझ लेते और शायद उस समय ऑपरेशन सिंदूर जैसी हिम्मत हम दिखाते तो आज हमारे ऊपर हमला करने की हिम्मत कोई नहीं करता. लेकिन उस समय हम लोगों ने वो हिम्मत नहीं दिखाई. पर पहलगाम में जब हमारे बहनों का सिंदूर पोंछने की नापाक कोशिश की गई तो उसके बाद जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट शब्दों से कहा कि टेरर और टॉक्स ये साथ में नहीं हो सकते और हमारी सेना को एक प्रकार से खुली छूट दी, तो भारत की सेना ने पाकिस्तान के अंदर घुसकर सारे के सारे टारगेट समाप्त कर दिए. पाकिस्तान कुछ नहीं कर पाया. दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट हाही पाहिला आपण, त्याचाही तपास एनआयए करते. परंतु इतर ठिकाणी होणारे मोठे स्फोट जे आहेत ते आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवले. मुख्यमंत्री इकडे आहेत, पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत. हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत. आणि सगळ्यांचंच आहे ते, मग आपलं तुमचं नाही आहे. पुन्हा पाहूयात यानंतर बातम्या सुपरफास्ट. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सपकाळांनी दरिंदा असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. यात शरद पवारांच्या पक्षानं निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही अशा शब्दात संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा अशी पोस्ट संजय राऊतांनी एक्सवरती केली. काँग्रेस पक्ष मतांचं लांगुलचालन करणारा पक्ष आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवरती निशाणा साधला. बिहारच्या निवडणुकीत वेगळा नारा दिला, आता मुंबईसाठी वेगळा नारा देणारा पक्ष काँग्रेस पक्ष हा मतांचं लांगुलचालन करतोय असं बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजपबद्दलची शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम असल्याचं कळतंय. धाराशिव येथील कौटुंबिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टाळली आणि पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांची भेट घेणं आणि स्वागत करणं गरजेचं असताना त्यांनी ही भेट टाळली. रमेश परदेशींनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावरती आहेत. ते चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दरम्यान मनसेमध्ये काही पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत. तुम्ही घड्याळाचं चित्र दाबा, तुम्हाला पुढची 5 वर्ष निधीची कमतरता पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली तर बदल घडवून दाखवू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
एक हाती सत्ता राखणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही असं अजित पवार म्हणाले. अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत. निधी त्यांच्या हातात आहे म्हणून ते धमकी देतात. त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्न आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणले असाही आरोप वडेट्टीवारांनी केला. निधी अजित पवारांच्या घरचा नाही, निधी करातून येतो, घरातून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी लगावला. अजित पवार मतासाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगानं दखल घ्यावी असं अंबादास दानवे म्हणाले.